मित्रांनो, किती बी मायक्रोरायझा सोडला तरी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळत नाही, कारण आपल्याला माहित नसतं कधी सोडायला पाहिजे, कोणत्या अवस्थेत सोडायला पाहिजे, कोणत्या फॉर्ममध्ये सोडायला पाहिजे, किती प्रमाणात सोडायला पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला ना, हे सगळे डाऊट तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर. बऱ्याच वेळा आपण पिकासाठी सगळे शेतकरी बांधव मायक्रोरायझा सोडत असतात, परंतु त्या मायक्रोरायझाला सोडण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीत नसल्यामुळे किंवा कसा वापरायला पाहिजे, कोणत्या अवस्थेत वापरायला पाहिजे, कोणता मायक्रोरायझा एकदम बेस्ट आहे, ही सर्व माहिती नसल्यामुळे आपल्याला मायक्रोरायझाचा पाहिजे तसा रिझल्ट पाहायला मिळत नाही शेतकरी बांधवांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शंकाचे निरसन करणार आहोत. सर्व तुमचे जे डाऊट आहेत त्याच्यावर आपण आज काय उत्तर भेटते ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा. मायक्रोरायझा संदर्भात तुमच्या मनात जी बी शंका असणार आहे ती पूर्ण क्लिअर होणार आहे. आणि जर नवीन असाल चॅनलवर तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओ आपले पाहायला मिळतील. आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. मायक्रोरायझा मित्रांनो जे आहे ही एक खत नाही, हे एक मित्रबुरशी आहे. ही एक मित्रबुरशी, हिला वैज्ञानामध्ये सिम्बायोटिक असोसिएशन ह्या मायक्रोरायझाला म्हणतात, म्हणजे सहजीवी मित्रबुरशी आहे. म्हणजे ही काय करते, ज्यावेळेस आपण हिला मातीत सोडतो तर पिकाचं जे मूळ आहे त्याच्यावर जगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे हिचं जे खाद्य आहे ते पिकाच्या मुळातील जे सुक्रोज आहे किंवा जे कार्बोहायड्रेट आहे, ज्याला आपण साखर म्हणतो, त्याच्यावर जगण्याचा प्रयत्न करते. आणि पिकाच्या मुळाला इतरत्र पडलेले जे पण आपले सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य ते पिकाच्या मुळाच्या कक्षेभोवती आणण्याचा प्रयत्न करते, आणून देते. त्यामुळं हे दोन्हीकडून फायद्याचे, म्हणजे हे एकदम जीवलग मित्र आहेत दोन्ही बी. एक तर मायक्रोरायझा आणि दुसरं म्हणजे आपले झाडाची मुळं. या दोघांची मैत्री अशी एकदम घट्ट मैत्री आहे. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला पडतो की मायक्रोरायझा हा कोणत्या अवस्थेत सोडायला पाहिजे. तर हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस मायक्रोरायझा आपलं जमिनीत जातं त्याच्यानंतर हे कार्य कसं करतं हे माहिती असणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. हे आपण ज्यावेळेस जमिनीत सोडतो त्यावेळेस मायक्रोरायझा जिथं जातं तिथं सर्वात पहिले पाहतं की खाली जमिनीत गेल्यावर मूळ कुठे. मग त्या मुळाला जाऊन चिटकतं. मग मुळाला जाऊन चिटकल्याच्या नंतर तिथे एक जर्म ट्यूब, म्हणजे एक ट्यूब बनवण्याचा प्रयत्न करतं. त्या ट्यूबद्वारे मुळामध्ये एंट्री घेतं मायक्रोरायझाचे स्पोर. थोडक्यात वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं तर ते स्पोर मुळामध्ये एंट्री घेतात. 3-4 दिवस ते ट्यूब बनवून एंट्री घ्यायला जातात. एंट्री घेतल्याच्या नंतर मुळामध्ये ती मुळाची जी साखर आहे किंवा जे कार्बोहायड्रेट आहे ते मुळाचं अन्न पूर्णपणे शोषून घेतात. आणि त्याच्यानंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन चालू होतं. आणि तिथून पुढे एक हायफे, इंग्लिशमध्ये एक हायफे टर्म आहे, ते एक स्ट्रक्चर बनायला चालू होतं, ज्याला की आपण जाळं म्हणतो. मग तिथून पुढे मायक्रोरायझा त्यांचं जाळं जे आहे ते पूर्णपणे पसरत चालतं. आणि ते पसरलेलं जाळं जिथं जिथं मुळे असतील तिथपर्यंत पसरत चालतं. मग ते जाळं पसरत असताना जिथं जिथं आपले मातीमध्ये पडलेले NPK किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्य, मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, हे जे काय मातीमध्ये पडलेले, खास करून फॉस्फरस आहे. आता बऱ्यापैकी आपण जे खत आपले जे अन्नद्रव्य माती पिकाला लागतात त्याच्यामध्ये सर्व काही हालचाल करू शकत नाही. त्यामध्ये फॉस्फरस, झिंक, कॉपर हे जिथं टाकले तिथंच पडून राहतात आणि मातीमध्ये फिक्स होतात. तर खास करून फॉस्फरस, झिंक, कॉपर हे जे अन्नद्रव्य आहेत त्यांना पूर्णपणे जे वाटात पडलेले आहेत, जे की मुळांच्या कक्षेभोवती आणायचं काम हे मायक्रोरायझा करते. मग ही जी पूर्ण प्रक्रिया आहे मित्रांनो, हे जे जाळं बनतं, ते जे हायफेचा जो स्ट्रक्चर आहे ते पूर्णपणे जाळं बांधण्याची ही प्रक्रिया आहे, याला कमीत कमी 20-25 दिवस लागतात. त्याच्यामुळे मायक्रोरायझा पूर्णपणे टाकल्याच्या नंतर ते सगळे अन्नद्रव्य मुळाभोवती आणून देणं आणि मग ते मुळानं उचलणं, मग आपल्या झाडाची वाढ होणे, या सगळ्या प्रक्रियेला मित्रांनो 40 ते 45 किंवा 50 दिवसाचा देखील कालावधी लागतो. म्हणजे जवळपास महिना ते 1.5 महिना. मग विचार करा, मायक्रोरायझा जो आहे तो जर आपल्या पिकाचा साधारण कालावधी आपण जर 90 दिवस धरला तर 1/3 म्हणजे 1/3 म्हणजे पहिल्या 30 दिवसामध्ये मायक्रोरायझा देणं अतिशय आवश्यक आहे. मग तुमचा पिकाचा कालावधी किती त्यानुसार तुम्ही ठरवा. आता उदाहरणार्थ तुमचा पिकाचा कालावधी जर वार्षिक आहे, 12 महिन्याचं पीक आहे, तर पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही मायक्रोरायझा दिला तर त्याचा 100% रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुमच्या पिकाचा कालावधी 120 दिवसाचा आहे तर तुम्ही पहिले 35 ते 40 दिवसात मायक्रोरायझा जर दिला तर तुम्हाला त्याचा 100% रिझल्ट पाहायला मिळेल. कारण हे लागू व्हायलाच महिना 1.5 महिना लागतोय. अशा पद्धतीने आपल्याला मायक्रोरायझा देण्याची ही एक योग्य वेळ आहे. आता तुम्ही म्हणता ना याच्यानंतर मायक्रोरायझा दिला तर रिझल्ट पाहायला मिळत नाही का? त्याच्यानंतर देखील रिझल्ट पाहायला मिळतो. आता इथे एक उदाहरण आपण पाहूयात मित्रांनो. लहान मुलाला म्हणजे आपल्या शरीराच्या हाडाची वाढ मजबूत होण्यासाठी कॅल्शियम, फॉस्फरसची आवश्यकता असते. म्हणून आपण त्याला लहानपणी कॅल्शियम खायला देतो किंवा कॅल्शियमची त्याची पूर्तता करतो. परंतु ज्यावेळेस ते मोठं होतं, 18-20 वर्षाचं होतं, मग आपण त्याचं कॅल्शियम बंद नाहीत करत, म्हणजे त्याला त्याच्यानंतरही कॅल्शियमची आवश्यकता असते. परंतु जर लहानपणी दिलं तर त्याला ते 100% लागू होतं आणि त्याचे हाडं मजबूत व्हायचं काम होतं. सेम मायक्रोरायझाचं तसं आहे. त्याला ज्या अवस्थेत पाहिजे त्या अवस्थेत जर आपण त्याची पूर्तता केली तर त्याचं ते जाळं बनत चालतं आणि त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो. त्यामुळे आणि त्याच्यानंतर बी दिला आपण तरी देखील ते 80-85% त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. आता त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे मायक्रोरायझा कशासोबत सोडायला नाही पाहिजे आणि त्याच्या आधी किती दिवस खतं रासायनिक सोडलेले पाहिजेत किंवा त्याच्यानंतर किती दिवस खतं सोडायला नाहीत पाहिजेत, ह्या प्रश्नावर आपण आता पाहूयात. काय तर शेतकरी मित्रांनो, जे मायक्रोरायझा आहे
याला सोडण्याची म्हणजे याला तुम्ही जेवढे पण वॉटर सोल्युबल खत आहेत त्याच्यासोबत बिलकुल सोडू शकत नाही. कारण हे जे मायक्रोरायझा आहे याच्यावर तुम्ही जर लिहिलेलं पाहिलं तर हे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे बरं का, म्हणजे एक जिवंत हे या. आता याच्यामध्ये जेवढे पण वॉटर सोल्युबल खत आहेत, आता उदाहरणार्थ आपण युरिया घेऊ, युरिया आणि मायक्रोरायझा जर आपण मिक्स केला आणि सोडला मातीमध्ये, मायक्रोरायझा तर मातीत जाणार. मातीत गेल्यानंतर मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, तो एक ट्यूब बनवतो, त्याला आपण जर्म ट्यूब म्हणतात. मग हे मायक्रोरायझाने ट्यूब बनवली आणि युरिया जो आहे, युरिया एक सॉल्ट आहे, मग सॉल्ट जो आहे ते त्या ट्यूबला लगेच नष्ट करायचं काम करतो. म्हणजे मातीमध्ये गेल्याच्या नंतर मायक्रोरायझा जातो तर खरा, पण त्याचं काम सुरू होत नाही. त्याच्यामुळे कोणत्याच वॉटर सोल्युबल खतासोबत आपल्याला ह्याला सोडायचं नाही. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे सल्फर युक्त जे खत आहेत त्याच्यासोबत देखील आपल्याला ह्याला सोडायचं नाही, ते देखील हे ट्यूबला नष्ट करायचं काम करतात. तर शेतकरी मित्रांनो, मायक्रोरायझा जे आहे ते आपण सुरुवातीला पाहिलं की मित्र बुरशी, ती आपल्याला दुसरे जे रासायनिक बुरशीत कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहेत, मग मॅनकोझेब 22 आहे, त्याच्यासोबत आपण जे ड्रेंचिंग करतो त्याच्यासोबत देखील आपल्याला बिलकुल त्या मायक्रोरायझाला सोडायचं नाही. कारण मायक्रोरायझा एक बुरशी आणि ती देखील एक बुरशी, दोघांमध्ये कॉम्पिटिशन होती हेल्दी, आणि त्याचा जो मायक्रोरायझाचा काउंट आहे तो कमी होता आणि आपल्याला रिझल्ट पाहायला मिळत नाही. मग आता तुम्ही म्हणा मायक्रोरायझा द्यायचा कशासोबत? एक तर मायक्रोरायझा तुम्ही सिंपल मी जसा वापरतो ते पद्धतीने वापरा. आता तुम्ही पाहू शकता तिथं टाटा रेली गोल्डचा मायक्रोरायझा मी वापरत आहे, तुम्ही कोणता देखील वापरू शकता, त्यात काय डाऊट नाही. परंतु मायक्रोरायझा वापरताना काय, आता वॉटर सोल्युबल मायक्रोरायझा, आता एकरी 100 ग्राम मायक्रोरायझा 200 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा. तुम्ही कोणत्याही ऑर्गॅनिक म्हणजे जे कार्बन युक्त जे आपल्याकडे खतं असतात, सेंद्रिय खतं, त्याच्यासोबत तुम्ही मायक्रोरायझा दिला तर चांगला रिझल्ट त्याचा पाहायला मिळतो. किंवा नुसता जरी मायक्रोरायझा सोडला तरी देखील त्याचा रिझल्ट जबरदस्त पाहायला मिळतो. मग त्यामध्ये तुमचे जे सेंद्रिय खतं येतं त्यामध्ये तुम्ही तुमचं शेणखत आहे, गांडूळ खत आहे, किंवा मग हिरवळीचे खत येतं, किंवा मग तुम्ही तुमच्याकडे गुळ आहे. आता मी इथं गुळाचा वापर केलेला आहे. 200 लिटर पाणी या 100 ग्राम रॅली गोल्ड टाटा रॅली गोल्डचा मायक्रोरायझा आहे आणि 200 लिटर पाण्यात गुळ मिक्स केलेला आहे, आणि मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला 3 ते 4 घंटे ठेवायचे. याला मित्रांनो जास्त घंटे ठेवायचे नाही, कारण मायक्रोरायझाचा काउंट जो आहे त्याची संख्या आहे ती मातीत गेल्याच्या नंतरच वाढणार आहे, हे ध्यानात घ्या. ड्रम मध्ये त्याला कितीही खायला टाकलं काही केलं तरी त्याची संख्या वाढणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याला जितकं जास्त होता तितकं त्याचा काउंट कमी होणार. चांगलं व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर 2-3 घंटे ठेवायचे, ड्रिपद्वारे एकदम सोडायचे. आता सोडण्याची जी पद्धत आहे मित्रांनो ती अतिशय महत्वाची. मायक्रोरायझा जितका मुळांच्या कक्षेभोवती आपल्याला सोडता येईल रूट झोन मध्ये, तितका आपल्याला त्याचा जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळणार आहे. कारण हे मायक्रोरायझाचे आपण मातीत गेल्यानंतर हे सर्वात पहिले मुळाला पाहतात कुठे आहेत, आणि जिथं मुळ आहे तिथं जाऊन चिटकातात आणि तिथं त्यांची बाकीची पुढली प्रोसेस करतात, मी मागे सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे हे मुळाच्या कक्षेभोवती आपल्याला सोडायचं आहे. आणि जेवढं ड्रिपद्वारे वॉटर सोल्युबल असं ज्या प्रकारे आपल्याला भेटतंय त्या पद्धतीने सोडला तर चांगला रिझल्ट पाहायला मिळतोय. आता ज्यावेळेस आपण मायक्रोरायझा खरेदी करतो त्यावेळेस काय काय काळजी घ्यायला पाहिजे आपण ती थोडक्यात पाहू. आता मित्रांनो, ही मायक्रोरायझाची पुडी माझ्यासमोर, याचा जो काउंट असतो मायक्रोरायझाची संख्या, आता इथं 1200 IP लिहिलेलं आहे. म्हणजे 1200 IP म्हणजे इन्फेक्टिंग प्रोपॅग्युल्स, IP चा पूर्ण आधार म्हणजे पूर्ण फुल फॉर्म म्हणजे किती प्रोपॅग्युल्स जे आहेत ते की त्या रूटला इन्फेक्ट करतात, म्हणजे रूटला जाऊन चिटकतात. जवळपास 1 ग्राम मध्ये 1200 प्रोपॅग्युल्स आहेत ह्याच्या. म्हणजे हा एकदम स्टँडर्ड क्वालिटीचा मायक्रोरायझा आहे. आणि जितके तुमचा काउंट असेल मायक्रोरायझाचा त्याच्यानुसार तुमची किंमत ठरणार आहे. मग तिथं तुमचा 1200 IP असू शकतं, किंवा 1 × 10⁻7 म्हणजे जवळपास 1 कोटी 2 कोटी असं देखील तिथं लिहिलेलं असू शकतं. अशा पद्धतीचं जे असेल तेच तुम्हाला एकदम स्टँडर्ड मायक्रोरायझा घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. मायक्रोरायझाचे फायदे मित्रांनो एकदम शेवटच्या टप्प्यात पाहतो आपण. मायक्रोरायझा हे आपण सुरुवातीला पाहिलं की सगळे खतं पडून राहिलेली उपलब्ध करून देतं. त्याच्या व्यतिरिक्त एक असा फायदा आहे मित्रांनो, मायक्रोरायझा जे आहे ते संशोधनातून असं बाहेर पडले की जे जर आपण मायक्रोरायझा सुरुवातीला सोडलं पिकाच्या, जर आपला 15 दिवस पाऊस नाही पडला किंवा पाणी नसलं तर एकदम खोलवर जाऊन तिथलं जे आपल्या आसपासचं जमिनीतलं पाणी ते पाणी देखील आणून मुळाच्या कक्षेभोवती सोडायचं काम करते. म्हणजे स्ट्रेसफुल कंडिशन जर आली आपल्या प्लॉटला तर मायक्रोरायझा असल्यावर आपण त्यावर देखील मात करू शकतो. याच्यावर शास्त्रज्ञांनी भरपूर रिसर्च केलेला आहे. साऊथ आफ्रिकेच्या जंगलामध्ये जवळपास हे जे मायक्रोरायझाचं जाळ आहे ते 100 किलोमीटर पर्यंत पसरायचं रेकॉर्ड आपल्याला तिथं पाहायला मिळते. परंतु जंगलामध्ये जागोजागी मुळे असतात त्यामुळे ते जाळ पसरत चालते. आपल्या रानात तशी कंडिशन नसती. त्याचा हा एक फायदा आहे. त्याच्यानंतर दुसरे इतर त्याचे जे महत्वाचे फायदे ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. हे याच्यामध्ये ग्रोमॅलिन नावाचं प्रोटीन आहे जे की मातीची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मायक्रोरायझा चे इतर बी भरपूर फायदे आहेत. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे जे आपले थोड्या बुरशीजन्य रोग आहेत, मुळाभोवती जी बुरशी येते आणि त्याच्यातून जे रोग निर्माण होतात त्याच्यावर देखील नियंत्रण करायचं काम करतं. कसं करतं ते थोडक्यात सांगतो. आता मायक्रोरायझानं मुळावरती सगळी जागा व्यापली तर इतर ज्या बुरशीचं फायटोप्थोरा असेल किंवा फ्युजेरियम असेल त्यांना जागाच भेटणार नाही त्या तिथं मुळाभोवती जागा निर्माण करण्यासाठी. त्यामुळं बुरशी देखील नियंत्रित होऊ शकते, किंवा निमाटोड जो आहे त्याला देखील नियंत्रित करायचं काम हे मायक्रोरायझा करते. त्याच्यानंतर
हे जे आहे मायकोरायझा आणि मूळ हे दोघांचं असं नातं आहे की लिपोपॉलिसॅकराइड सिक्रेट करायचं काम करत असतं मायकोरायझा. त्यामुळे झाडाला काय आवश्यकता आहे हे मायकोरायझाला समजतं आणि मायकोरायझाला काय आवश्यकता आहे हे झाडाला समजतं. अशी या दोघांची घट्ट मैत्री असते. दोघं एकमेकावर डिपेंड आहेत, दोघंही एकमेकाशिवाय जगू शकत नाहीत. त्यामुळे मायकोरायझा अतिशय पिकासाठी आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला मायकोरायझा प्रत्येक पिकाला सोडा. मायकोरायझातच येणारं जे 10-20 वर्षामधलं जे आपल्याला जमीन वाचवायची असेल किंवा पीक वाचवायचे असेल तर मायकोरायझामध्येच भविष्य, याचा वापर करा. मायकोरायझा संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील किंवा माझ्याकडून काही चुकीचं सांगण्यात आलं असेल कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.